मित्रांनो, मी कुंभार स्वाती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 8 सायन्स जनरल सायन्स यामधील टॉपिक नंबर 5 इनसाइड द ॲटम यामधील नेक्स्ट पॉईंट अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण पेज नंबर 35 वर आहोत. आपण गेल्या व्हिडिओमध्ये व्हॅलेन्सी एखाद्या एलिमेंटची किंवा एखाद्या ॲटमची व्हॅलेन्सी जी आहे ती कशी काढायची, आपण कॅल्क्युलेट करायची अभ्यासत होतो. त्यामध्ये यूज युअर ब्रेन पॉवर हा आपला पॉईंट चालला होता. द फॉलोइंग टेबल शोज मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ ए कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय सम एलिमेंट्स. म्हणजे इथं मॉलिक्युलर फॉर्म्युले तुम्हाला दिसतात काही एलिमेंट्सपासून तयार झालेले. राईट द व्हॅलेन्सी ऑफ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट ऑब्टेन्ड फ्रॉम देम. मग आपल्याला काय करायचे, त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी इथं ह्या टेबलमध्ये किंवा ह्या तक्त्यामध्ये फिल करायची, भरायची आहे. And also their electronic configuration and the number of their valence electron in the empty spaces. त्याचबरोबर काय लिहायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण शिकलेलो आहोत. त्यानंतर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे देखील आपल्याला ह्या टेबलमध्ये लिहायचं आहे. मग काही एक्झाम्पल दिले ते आपण पहिल्यांदा सोडून दिलेले पाहू. सिम्बॉल ऑफ एलिमेंट, मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ compound, valency of the element, electronic configuration of the element, number of valence electron means x, 8 minus x. मग व्हॅलेन्सी आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची ते इथं आपल्याला या टेबलमध्ये पाहायचे. फॉर x इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 4. म्हणजे x हे काय पाहिजेत, मोठे पाहिजेत किंवा इक्वल पाहिजेत कशापेक्षा, 4 पेक्षा. तर आपण हायड्रोजनचं पाहूया. हायड्रोजनपासून जो कंपाऊंड तयार झालेला आहे HCl. व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट कशाची, हायड्रोजनची 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट 1च आहे त्याचं, कारण एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज ऑल्सो 1. आणि इथे डॅश डॅश का केलं आहे, कारण x हे कसं पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन और इक्वल टू 4 असेल तरच याच्यामध्ये ही किंमत टाकायची आहे. म्हणजे x ची किंमत 4 पेक्षा जास्त किंवा 4 इतकी असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लोरीन कंपाऊंड कोणता तयार झालेला आहे, HCl. व्हॅलेन्सी पण त्याची 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन याचे 7 आहेत, म्हणून 8 मायनस एक्स म्हणजेच 8 मायनस 7 इज इक्वल टू 1 येणार आहे. त्यानंतर पुढचा एलिमेंट आहे निऑन, Ne त्याचा सिम्बॉल आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे, म्हणजे इथं नो कंपाऊंड दिलेलं आहे, कारण की हा कुणाबरोबरही कंबाईन होत नाही, कारण ह्याचं ऑक्टेट डुप्लेट जे असतं ते काय असतं, कम्प्लीट असतं. त्यामुळे हा कुणाबरोबरही काय होत नाही, कंबाईन होत नाही. त्यामुळे ह्याची व्हॅलेन्सी 0 असते, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर F मीन्स फ्लोरीन. फ्लोरीनपासून HF जो तयार झालेला आहे, याची पण व्हॅलेन्सी आता आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची आहे ते अभ्यासायचे. आता आपण थोडंसं मागच्या तक्त्याकडे जाऊया. इथं आपल्याला फ्लोरीन दिसते. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 9 आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. त्याच्यावरनं आपण एक एक तक्त्यामध्ये आपल्याला लिहिता येते का, आपण ते लिहूया. काय दिलेलं आहे आपल्याला, फ्लोरीनचा काय दिसतो आपल्याला, ॲटॉमिक नंबर 9 असेल तर त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, व्हॅलेन्सी आपण लिहूया, परंतु पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 2,7 असे येणार आहे. 7 आणि 2 9, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 7 असणार आहे. मग नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येणार आहे, हे जे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण 7 येणार आहे. मग इथं काय येणार आहे, 8 मायनस 7 इज इक्वल टू 1. 8 मायनस 7 इज इक्वल टू 1, म्हणजे याची पण व्हॅलेन्सी किती आहे, 1 आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, HFचं लिहिता येईल. त्यानंतर आपल्याला NaH म्हणजेच काय, सोडियम. सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. मी इथं लिहिते म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलेन्सी लिहायला सोपं जाते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे त्याचं, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये किती येणार आहेत, 8 येणार आहेत. किती येणार आहेत, 8. आणि
तिसऱ्या कक्षेमध्ये किती येणार आहे 1 2 8 1 म्हणजे 8 आणि 2 10 आणि 1 11. मग आता याची व्हॅलेन्सी पण किती असणार आहे 1च असणार आहे. याची व्हॅलेन्सी किती असणार आहे 1. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय आहे 1 आहे. इथं मात्र आपल्याला 8 मायनस एक्स करता येणार नाही कारण एक्स हे काय आहे 1 आहे इथं म्हणजे 4 पेक्षा कमी आहे म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती आहे 1 आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण Mg म्हणजेच मॅग्नेशियम याची व्हॅलेन्स ऑफ द एलिमेंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण पाहूया. आता इथं मी टेक्स्ट घेते म्हणजे आपल्याला लिहायला जरा थोडंसं सोपं जाते. इथं Mg ची व्हॅलेन्सी किती येते ते काढण्यापूर्वी आपण काय करूया त्याचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ते लिहूया. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कशावरनं ठरवलं जातं आपल्याला माहिती आहे की त्याच्या ॲटॉमिक नंबरवरनं. आता Mg चा ॲटॉमिक नंबर आहे 12 म्हणजेच आपण त्याला 12 म्हणतो. जर मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना पहिल्या कक्षेमध्ये किती येणार आहे 2 कॉमा दुसऱ्या कक्षेमध्ये किती येणार आहेत 8 कॉमा आणि शेवटच्या कक्षेमध्ये राहिले किती 2 या पद्धतीने. मग जर आपण बघितले नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्याचे किती आहेत तर आपल्याला लिहिता येतील नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 2 आहे. त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी पण किती आहे त्याची व्हॅलेन्सी आपण इथे लिहूया 2 या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यानंतर आपण कार्बनचं बघूया. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 कॉमा 4 या पद्धतीने लिहिता येईल. त्यामुळे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण 4 लिहू शकतो आणि त्याची व्हॅलेन्सी पण काय असणार आहे 4 असणार आहे. आणि आपल्याला इथं 8 मायनस 4 करता येईल आता कारण की एक्सची किंमत किती पाहिजेत आपल्याला माहिती आहे एक्सची किंमत ही 4 किंवा 4 पेक्षा जास्त पाहिजेत. 8 मायनस 4 आपण इथं करू शकतो. 8 मायनस 4 येणार आहे आपल्याला आन्सर किती येणार आहे 4 येणार आहे. 8 मायनस 4 इज इक्वल टू 4 येणार आहे. या पद्धतीने आपण सोडवू शकतो. त्याच पद्धतीने ॲल्युमिनियमचा आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे इथं आपण लिहू शकतो 2 कॉमा 8 कॉमा 3. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर बघितले तर आपले किती आहेत 3 आहेत आणि व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट 3 आहे आणि इथं 8 मायनस 4 येणार नाही. इथलं पण आपण हवं तर आणखीन एकदा भरून घेऊ म्हणजे सगळ्यांना टेबल लक्षात येईल. इथं काय येणार आहे 1 येणार आहे. त्यानंतर इथं आपण भरूया 2 कॉमा 7 नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार आहे 7 आणि इथं येणार आहे 8 मायनस 7 इज इक्वल टू 1 येणार आहे. त्यानंतर सोडियमचं पण 1 व्हॅलेन्सी आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहायचं बघितलं तर 2 कॉमा 8 कॉमा 1 असणार आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्याचे 1 आहे त्यामुळे इथं काय आपण लिहिणार नाही. हां आता ह्या टेबलवरनं काय लक्षात येते सगळ्यांच्या हा जर टेबल आपण अभ्यासला तर काय लक्षात येते ज्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अबाव 4 किंवा 4 असतील त्याचा आपण काय करतो अशी कॅल्क्युलेशन करतो 8 मायनस 7 8 मायनस 5 8 मायनस 6 या पद्धतीने करू शकतो. परंतु ज्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 2 3 असेल तर आपण काय करू शकतो 1 2 3 असेल तर त्याची व्हॅलेन्सी काय आहे तशीच आपल्याला लिहिता येते 1 2 आणि 3. मात्र ज्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 4 5 4 असेल तर 4च येणार आहे. 5 6 7 असेल तर 8 मायनस 5 केलं तर तुम्हाला किती मिळणार 3. 8 मायनस 6 केलं तर मिळणार 2 आणि 8 मायनस 7 केलं तर मिळणार 1. या पद्धतीने आपल्याला व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करता येते.
यानंतर आपल्याला ऑलवेज रिमेंबर मध्ये काय दिलेलं आहे, व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज सेम ॲज द नंबर ऑफ इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इफ दिस नंबर इज 4 और लेस दॅन 4. म्हणजे व्हॅलेन्सी तीच असणार आहे जर त्याचा नंबर 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल, 1 2 3 4 पर्यंत, म्हणजे तीच व्हॅलेन्सी असणार आहे. ऑन द अदर हँड व्हेन एन एलिमेंट हॅज अ 4 और मोर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 4 किंवा 4 पेक्षा जास्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील, the number of electron by which octet is short of completion is the valency of that element. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, किती कमी इलेक्ट्रॉन आहेत त्यावरनं त्याची व्हॅलेन्सी असणार आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1, म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी किती, 1. या पद्धतीने आपण व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. इथं आपल्याला दिलेले बघा, व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट. आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक नंबर म्हणजेच आपण काय म्हणतो, नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला आपण त्याचा ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय झेड ऑफ सम एलिमेंट्स आर गिवन हिअर. राईट डाऊन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ ईच ऑफ देम. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांनी काय दिले, राईट डाऊन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन किती आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आता आपण लिहूया, हवं तर हा चार्ट जो आहे तो कंप्लीट करूया. इथं काय दिलं आहे, ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. काय दिलेला आहे, ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तेवढेच असतात, जेवढा ॲटॉमिक नंबर असतो तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. इथं आपण लिहू शकतो, ते 6 असणार आहे. इथं 11 असणार आहे. आणि इथं असणार आहे 7. या पद्धतीने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असणार आहेत. परंतु आपल्याला काय लिहायचं आहे, इथं नंबर ऑफ जे आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत ते इथं आपल्याला लिहायचे आहेत. इथं किती असणार आहे, 1च असणार आहे, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 1च असणार आहे. त्यानंतर इथं आपण 6चं लिहूया. 6चं काय येणार आहे, 2 4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यामुळे शेवटच्या कक्षेमध्ये 4 असणार आहेत त्याच्या. त्यानंतर याच्या किती असणार आहेत ते पाहू आपण, 11 म्हणजे 2 8 1 असं आपण म्हणतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कसं असणार आहे, 2 8 1, त्यामुळे आउटरमोस्ट शेलमध्ये 1 असणार आहे. याच्या पण याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जर आपण बघितलं तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7 असणार आहे, त्यामुळं शेवटच्या कक्षेमध्ये 7 असणार आहेत. आणि याच्यात जर बघितलं आपण तर किती असणार आहे, 2 5 असणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यामुळे शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असणार आहेत. The number of electron of some element is given here by using its write the electronic configuration, number of valence electron and the valency of respective elements. इथं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. हे जर लिहूया आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सोपं आहे, काय अवघड असं काय नाही आहे याच्यामध्ये. 3 म्हणल्यानंतर पहिल्या कक्षेमध्ये 2 1 असणार आहे. त्यानंतर याचं लिहू आपण 2 4 असणार आहे. त्यानंतर पुढचं बघू आपण किती असणार आहे, पहिल्या कक्षेमध्ये 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 8 राहिले किती 2, तिसऱ्या कक्षेमध्ये 2 असणार आहे. त्यानंतर ऑक्सिजनचं आपण लिहू शकतो 2 6 6 2 8. त्यानंतर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथं आपण लिहू शकतो. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. इथं 1 असणार आहे, इथं 4 असणार आहे, इथं 2 असणार आहे, इथं 6 असणार आहेत. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्सी कशी ठरवायची आपण मग अशीच बघितली. याची व्हॅलेन्सी 1च राहणार आहे, याची 4 राहणार आहे, याची Mgची 2 असणार आहे. आता ऑक्सिजनची कशी काढावी लागेल, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2ची, म्हणून याची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 2 असणार आहे. हे आपल्याला लक्षात घेता आलं
पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला सगळं प्रत्येक एलिमेंटचं लिहिता आलं पाहिजे. आता इथं आपल्याला आणखीन पुढे प्रश्न सांगितलाय, वाय आर द ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर ऑलवेज इन अ होल नंबर. आता याचं जे आन्सर आहे ते तुम्ही विचार करून कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न पण तुम्ही सोडवायचा आहे. सल्फर कंटेन 16 प्रोटॉन अँड 16 न्यूट्रॉन, व्हॉट वुड बी इट्स ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर. आपण शिकलेलो आहे हे सगळं, हे आन्सर तुम्ही मला सांगायचे आहेत. त्यानंतर आता आपण पुढचा पॉईंट अभ्यासणार आहोत, आयसोटोप्स. आता आयसोटोप्स म्हणजे काय बघा. द ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट अँड इट्स केमिकल आयडेंटिटी. ती काय आहे, एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे आणि त्याची केमिकल आयडेंटिटी आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. सम एलिमेंट इन नेचर हॅव ॲटम्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. काही काही एलिमेंट असे असतात की ज्यांचा ॲटॉमिक नंबर काय आहे, सेम आहे. काय आहे, सेम आहे. ॲटॉमिक नंबर काय असतो, सेम असतो, परंतु काय असतो, बट डिफरंट काय असतो, त्याचा मास नंबर जो असतो तो डिफरंट असतो. सच ॲटम ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप्स. यांनाच काय म्हटलं जातं, आयसोटोप्स असं म्हटलं जातं. म्हणजे ॲटॉमिक नंबर सेम असतो परंतु ॲटॉमिक मास नंबर जो असतो तो कसा असतो, डिफरंट असतो. त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप्स असं म्हणतो. आयसोटोपची डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आली असेल. आता एक्झाम्पल आपण पाहूया. इथं काय दिले, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे परंतु मास नंबर बघा इथं काय दिलाय, 12, 13, 14. द मास नंबर ऑफ आयसोटोप्स इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय अनदर मेथड, C12, C13, C14. द आयसोटोप्स हॅव द सेम प्रोटॉन नंबर बट डिफरंट न्यूट्रॉन नंबर. त्याच्यामध्ये प्रोटॉन नंबर हा सेमच असतो कारण ॲटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉन नंबर असतो. म्हणजेच प्रोटॉन नंबर हा सेम आहे 666 परंतु न्यूट्रॉन नंबर एकात 6 आहे, एकात 7 आहे तर एकात 8 आहे. या पद्धतीने म्हणून याला काय म्हटलेलं आहे, कार्बनचे काय आहेत, सगळे आयसोटोप्स आहेत. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. तसंच इथं आपल्याला कंप्लीट द टेबलमध्ये इथं हायड्रोजनचं पण तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मास नंबर इथं 1 आहे. मग तिथं तुम्हाला दुसरा डुप्लेट तयार होतोय H12. मग इथं आपल्याला प्रोटॉन नंबर मात्र तोच राहणार आहे, 111च राहणार आहे परंतु इथं न्यूट्रॉन नंबर मात्र काय होणार आहे, इथं चेंज होत जाणार आहे. तसंच क्लोरीनचं पण तुम्ही करू शकता. आता यूज ऑफ आयसोटोप्स आपण पाहूया. आयसोटोप्स ऑफ सम एलिमेंट हॅव अ रेडिओएक्टिव्ह and they are used in various fields such as industry, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, रिसर्च फील्ड. आपल्याला आयसोटोपचा वापर अनेक क्षेत्रामध्ये झालेला दिसून येतो, जसं की वेगवेगळे इंडस्ट्रीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, मेडिसिनमध्ये, रिसर्च फील्डमध्ये आयसोटोप्स वापरले आपल्याला दिसून येतात. आता कोणते आयसोटोप्स वापरले जातात, काही एक्झाम्पल्स आपल्याला इथं सांगितलेली आहेत आणि हे एक्झाम्पल्स परीक्षेला काय केली जातात, एक्झामला विचारली जातात. Uranium-235 is used for nuclear fission and production of electricity. आपल्याला काय विचारलं जातं की कोणता आयसोटोप न्यूक्लिअर फिशनसाठी किंवा प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज केला जातो, तर आपल्याला लिहिता आला पाहिजे Uranium-235. Some radioactive isotopes like cobalt-60 are used in the medical treatment of fatal disease like cancer. कॅन्सर सारख्या डिसीजमध्ये हा जो कोबाल्ट-60 जो आयसोटोप्स आहे तो काय केला जातो, यूज केला जातो. Iodine-131 इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ गॉइटर डिसीज ऑफ ए थायरॉइड ग्लँड. म्हणजे थायरॉइडच्या डिसीजमध्ये काय केला जातो, हा Iodine-131 काय केला जातो, यूज केला जातो. The radioactive isotopes are used for the detection of cracks in the underground pipes. Example, Sodium-24. Sodium-24 जो आहे तो काय केला जातो, जे अंडरग्राउंड क्रॅक्स असतात म्हणजे लिकेज, मोठमोठ्या पाईप्समध्ये लिकेज भरून काढण्यासाठी, लिकेज कुठं झालंय हे समजण्यासाठी कोणता आयसोटोप्स यूज केला जातो, Sodium-24 हा आयसोटोप्स यूज केला जातो. रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. म्हणजे फूड प्रिझर्वेशनसाठी काय केला जातो, रेडिओएक्टिव्ह आयसोटोप जो आहे तो यूज केला जातो. द रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स C14 इज यूज्ड इन द डिटरमाइनिंग द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या जुन्या वस्तू आहेत त्यांचं वय किती आहे हे काढण्यासाठी C14 काय केला जातो, यूज केला जातो. याबाबत माहिती, कार्बन डेटिंगची माहिती तुम्हाला 10वीला देखील आहे.
अशा पद्धतीने आयसोटोपचा अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये काय केला जातो, यूज केला. यानंतर आपण शेवटचा पॉइंट या टॉपिक मधला अभ्यासूया, न्यूक्लियर रिएक्टर. न्यूक्लियर रिएक्टर इज ए मशीन दॅट जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल बाय युजिंग ॲटॉमिक एनर्जी. आता हे जे न्यूक्लियर रिएक्टर आणि ॲटॉमिक एनर्जी जे आहे त्याचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये 10th स्टँडर्डमध्ये देखील आहे. इथं सी फिगर 5.8 दाखवलेली आहे. न्यूक्लियर रिएक्टर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई येथील. In nuclear reactor, the nuclear energy in atom is released by bringing about nuclear reaction. जो न्यूक्लियर एनर्जी जी आपल्याला मिळते ती कुणाद्वारे मिळते, ॲटम इज रिलीज्ड बाय ब्रिंगिंग अबाउट न्यूक्लियर रिॲक्शन. यांच्यामध्ये काय घडून आणली जाते, न्यूक्लियर रिॲक्शन ऑन द न्यूक्लियर फ्युएल. Let us understand a nuclear reaction with example of nuclear fuel, namely uranium-235. युरेनियम 235 हा जो ॲटम आहे, हा जो आयसोटोप आहे तो काय केला जातो, न्यूक्लियर एनर्जीच्या प्रोडक्शनसाठी वापरला जातो. ऑन बंबारमेंट विथ स्लो स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स द न्यूक्लियस ऑफ द आयसोटोप्स uranium-235 अंडरगो न्यूक्लियर फिशन. याच्यावर काय केलं जातं, न्यूट्रॉनचा मारा केला जातो. न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर याचं काय होतं, न्यूक्लियर फिशन होतं. टू फॉर्म न्यूक्लिया ऑफ 2 डिफरंट एलिमेंट्स, क्रिप्टॉन 92 अँड बेरियम 141. न्यूक्लियर फिशन नंतर त्यापासून 2 एलिमेंट्स तयार होतात, क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 अँड 2 to 3 न्यूट्रॉन्स, आणि त्यातून 2 to 3 न्यूट्रॉन्स रिलीज होतात. ऑन डिक्रीजिंग द स्पीड these neutrons bring about fission of more uranium-235 nuclei. In this way a chain reaction of nuclear fission takes place. आता ही जी चेन रिएक्शन आहे तुम्हाला इथं थोडक्यात दाखवलेली आहे बघा. इथं न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर याचं न्यूक्लियर फिशन कसं होतं, त्यातून क्रिप्टॉन आणि बेरियम कसे बाहेर पडतात आणि 2 to 3 न्यूट्रॉन जे आहेत ते कसे इथं रिलीज झालेले आहेत. ही चेन रिएक्शन इथं आपल्याला दाखवलेली आहे. याचा डिटेल अभ्यास तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये देखील आहे. ए लार्ज अमाऊंट ऑफ न्यूक्लियर एनर्जी इज रिलीज्ड ड्युरिंग अ चेन रिॲक्शन. आणि ही चेन रिॲक्शन घडत असताना किंवा चेन रिॲक्शन घडून येत असताना यातून मोठ्या प्रमाणात एनर्जी जी आहे ती काय होत असते, बाहेर पडत असते. द चेन रिॲक्शन इज केप्ट अंडर कंट्रोल टू प्रिव्हेंट द प्रोबेबल एक्सप्लोजन. आणि ती कंट्रोलमध्ये, ही चेन रिॲक्शन कंट्रोलमध्ये ठेवली जाते कारण यातून स्फोट देखील होऊ शकतो, एक्सप्लोजन देखील होऊ शकते. त्यामुळे ती जी ही चेन रिॲक्शन आहे अंडर ऑब्झर्वेशन किंवा अंडर कंट्रोलमध्ये असते. टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लियर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग ही चेन रिॲक्शन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय केलं जातं, जो न्यूट्रॉनचा जो स्पीड आहे तो काय केला जातो किंवा जो नंबर आहे तो काय केला जातो, डिक्रीज केला जातो. फॉर दिस पर्पज द फॉलोविंग प्रोव्हिजन्स इज मेड इन द न्यूक्लियर रिॲक्टर. म्हणजे काय, कोणती प्रोसेस केली जाते न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये ही आपल्याला खाली इथं सांगितलेली आहे. आपण बघूया आता. मॉडरेटर, ग्राफाइट और हेवी वॉटर इज यूज्ड ॲज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचं स्पीड कमी करण्यासाठी काय केलं जातं, ग्राफाइट किंवा हेवी वॉटर काय केलं जातं, यूज केलं जातं. त्यानंतर कंट्रोलर, टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय ॲब्सॉर्बिंग देम रॉड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम एक्सेट्रा आर यूज्ड ॲज अ कंट्रोलर. कंट्रोलर म्हणून कुणाचा वापर केला जातो, जे न्यूट्रॉनचं जे ॲब्सॉर्बिंग करतात कोण, रॉड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियम यांचं काय केला जातो, वापर केला जातो ॲज अ कंट्रोलर म्हणून. द हीट प्रोड्युस्ड इन द फिशन प्रोसेस इज टेकन आउट बाय युजिंग वॉटर ॲज अ कूलंट. म्हणजे जी हीट प्रोड्यूस झालेली आहे ती वॉटरच्या सहाय्याने थंड केली जाते, कूलंट केली जाते. वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू स्टीम. आणि वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये, स्टीममध्ये होतं. बाय मीन्स ऑफ दिस स्टीम टर्बाइन्स आर ड्रायव्हन अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. आणि हे वॉटरपासून जी स्टीम तयार झालेली आहे या स्टीमच्या सहाय्याने ते जे टर्बाइन्स असतात ते टर्बाइन्स फिरायला लागतात आणि इलेक्ट्रिसिटीचं काय होतं, जनरेशन होतं. याचा डिटेलमध्ये अभ्यास आपण 10th स्टँडर्डमध्ये देखील पाहणार आहोत. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लियर रिॲक्टर्स इन
8 प्लेसेस आर फंक्शनिंग. आता आपल्या देशामध्ये किती आहेत? जवळजवळ 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत 8 ठिकाणी. अप्सरा ॲट भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबई इज द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया. म्हणजे अप्सरा जी आहे, अणुभट्टी आपण त्याला म्हणतो, ती कुठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबईमध्ये आहे. विच वेंट क्रिटिकल ऑन 4 August 1956. India has a large reserves of the element thorium-232. Therefore, Indian scientists have developed a future plan for a nuclear reactor based on the production of isotopes uranium-233 and thorium-232. म्हणजे या आयसोटोप्सपासून मोठ्या प्रमाणात आपल्याला काय तयार करता येईल? एनर्जी तयार करता येईल. त्यामुळे अशा पद्धतीने फ्युचर प्लॅन सायंटिस्टने तयार केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने हा टॉपिक इनसाइड द ॲटम आपण काय केलेला आहे? इथं पाहिलेला आहे. याच्यामध्ये काय काय पाहिलं आहे एकदा आपण रिवाइज करूया. यामध्ये आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिलं होतं की ॲटम म्हणजे काय आहे. त्यानंतर ॲटम्स विषयी जी माहिती आहे, डाल्टन्स असेल, थॉम्सन्स असेल किंवा रुदरफोर्ड यांनी जी माहिती सांगितली होती ती आपण बघितली, थेअरी मांडली होती. त्यानंतर बोर स्टेबल ॲटॉमिक ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल पाहिलं होतं. त्यानंतर निल्स बोर यांनी जे ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगितलं होतं ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण काय बघितलेलं आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स बघितलेलं आहे. व्हॅलेन्सी कशी काढली जाते ते आपण अभ्यासलेलं आहे. या पद्धतीने आपण 1 बाय 1 काय केलेलं आहे? या टॉपिकमध्ये बरेचसे पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. आयसोटोप्स म्हणजे काय अभ्यासलेलं आहे. न्यूक्लिअर रिॲक्टरची ह्या आयसोटोपचे युजेस थोडक्यात आपण पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने हा टॉपिक इथं काय झालेला आहे? संपलेला आहे. धन्यवाद.